मित्रांनो, उद्या गुरुवार आहे. उद्या आहे जया एकादशी. ही सगळ्यात मोठी एकादशी मानली जाते. या जया एकादशीच्या दिवशी आपण आपल्या घरातल्या तुळशीमध्ये, तुळशी वृंदावनामध्ये ही एक वस्तू नक्की टाकायची. खास करून महिलांनी, विवाहित असेल अविवाहित असेल तरी ती महिला हा उपाय हे काम करू शकते. पुरुषांनी केलं तरी चालते, पण असं सांगतात ना की घरातली महिला ही त्या घराची लक्ष्मी असते. तिने केलेले प्रत्येक कार्य, प्रत्येक काम, प्रत्येक उपाय त्या घराला पुढे घेऊन जातं, त्या घराचं भाग्य बदलून टाकतं. म्हणून हा उपाय महिलांनी केला तर अतिउत्तम. महिलांना जमत नसेल तर मग पुरुषांनी केला तरी काही समस्या नाही. 29 जानेवारी गुरुवारच्या दिवशी जया एकादशी आहे. या एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा, उपवास जमत असेल तर उपवास करावा, लक्ष्मीची पूजा जमत असेल तर लक्ष्मीची पूजा करावी, मंत्रजप येत असेल तर मंत्रजप करावा. ही खूप मोठी एकादशी असते. या एकादशीची पूजा आणि उपवास केला तर आपलं आयुष्य बदलतं. आपल्याला गंभीर आजारापासून मुक्तता मिळते आणि रोग आजार आपल्या घरापासून लांब राहतात. या दिवशी तुळशीचे पूजन सुद्धा सांगितले जाते. म्हणून या दिवशी महिलांनी किंवा पुरुषांनी कोणीही हा उपाय करू शकतात, पण प्राधान्य द्या महिलांनी करावा. सकाळी लवकर उठायचं. एका लोट्यात, तांब्यात पाणी घ्यायचं, शुद्ध पाणी. त्यामध्ये 1 किंवा 2 चम्मच, आपल्या घरात दूध असेल तर त्या पाण्यामध्ये दूध टाकायचं आणि ते पाणी मिश्रण एकत्रित करायचं. फक्त 1 किंवा 2 छोटे चम्मच दूध टाकायचं तांब्याभर पाण्यात. ते पाणी दूध मिश्रित तुळशीकडे घेऊन जायचं आणि हळूवार एका धारेत तुळशीमध्ये ते पाणी टाकायचं आणि त्यानंतर 11 वेळेस बोलायचं. काय बोलायचं? विष्णुप्रियाय नमः, विष्णुप्रियाय नमः, विष्णुप्रियाय नमः असं मंत्र 11 वेळेस बोलायचं आणि ते हळूवार पाणी टाकायचं. त्यानंतर हळदी, कुंकू, अक्षत वाहून तुळशीचे पूजन करायचं. हात जोडून प्रार्थना करायची की आमच्या घरावर कोणतेही संकट, कोणतीही बाधा, कोणताही रोग येऊ देऊ नको. सतत आमच्या घराच्या बाहेर राहून आमच्या घराचे, आमच्या परिवाराचे रक्षण कर. हा उपाय, हे काम तुम्ही नक्की करा, खास करून उद्या एकादशीच्या दिवशी सकाळी. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.